संत जमाती संघटना महाराष्ट्र आणि परिवर्तनाच्या चळवळीतले आमचे नेते विजयराव मोरे आणि आता उपस्थित नाही परंतु आमच्या सोबत आहे ॲडव्होकेट उषा दराडे अशा आम्ही तिघांनी एक आंदोलन सुरू केलं आहे जे संविधान आणि लोकशाही बचाव आंदोलन आहे आणि हे आंदोलन आम्ही 9 तारखेपासून सुरू करतो. 9 एप्रिल ते 9 मे असं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही संबंध राज्यभर मुक्त समाजाच्या तांड्यावर वस्त्यांवर वाड्यांवरती साजरी होईल. बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या घराघरांमध्ये जाईल आणि त्याचबरोबर भारतीय संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे म्हणून आम्ही आघाडीला पाठिंबा देतो. महाविकास आघाडीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा देतो आणि आघाडीला जास्तीत जास्त मतदान करण्याच्या संबंधी आम्ही राज्यभर आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये देश संकटात आहे, लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे आणि अशा वेळेला संविधान संकटात आलं म्हणजे आम्ही सारे संकटात आलो. जे SC, ST, BJMT, OBC आणि मायनॉरिटी एवढे लोक म्हणजे 70-80% लोक हे अडचणीमध्ये आलेले आहेत. अशा काळामध्ये आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की 9 तारखेपासून सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो आणि आंबेडकर जयंती साजरी करतो की याच्यासाठी की आम्हाला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवायचं असेल तर भाजप RSSचा पराभव करायला पर्याय नाही. त्याच्यामुळे आमचं एकही मत त्या बाजूला जाणार नाही. त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ती किंमत लागली मोजायला तर ती मोजू परंतु आम्ही 100% आमचं वोटिंग होईल. 100% लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि खूपपर्यंत 100% लोक जातील याची चिंता करण्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना विनंती करतोय की आपण सगळेजण एकत्र येऊन ही लढाई करूया. ही लढाई केली तर आपल्याला पुढच्या पिढ्या क्षमा करतील. एरवी आपल्याला पुढच्या पिढ्या क्षमा करणार नाही. काय विपरीत परिस्थिती होईल वर्णव्यवस्था आल्यावरती तर आम्ही लहानपणी पाहिले ज्यांनी कब्बशी हॉटेलच्या बाहेर पाहिलेली आहे त्यालाच काही यात्रा समजू शकतात किंवा ज्यानं वंजरीतनं पाणी पिलेलं आहे त्यालाच काही यात्रा समजू शकतात. मी वंजरीतनंही पाणी पिले, वर्गाच्या बाहेरही बसलोय आणि हॉटेलच्या बाहेर कब्बशीतनं चहाही पिलोय. त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की ही भयानक गोष्ट होती ती मला गेली भारताच्या संविधानामुळे. आज ती मला असं वाटतं की त्याच्यासाठी संविधान वाचवण्याची अत्यावश्यकता आहे म्हणून आम्ही हा अभियान सुरू केलेला आहे. या प्रकाश आंबेडकरांनी जर जास्त माणसं उभी केली तर मताचं विभाजन होईल. पण हे कळणे इतके सुज्ञ आहे बाळासाहेब. आता त्यांनी सुप्रियाला पाठिंबा दिला आहे. आम्ही आनंद व्यक्त करतो की सुप्रियाताईंना त्यांनी पाठिंबा दिला. आता शाहू महाराजांना पाठिंबा दिला. आता माझं म्हणणं असं आहे की निवडून अशी माणसं तुम्ही पाठिंबा द्या आणि तुमची काय बोलणी करायची ती तुम्ही करा. आघाडीच्या बरोबर काय जागा वाटून घ्यायच्या त्या काय आम्ही ठरवू शकत नाही, तुम्ही ठरवा. पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आघाडीच्या बरोबर राहा. मी आठवले साहेबांना तर स्पष्ट सांगतोय की तुम्ही तुमचा जो काही युतीमध्ये आहात त्यातनं बाहेर पडा. तुम्हाला एक साधं तिकीट त्यांनी दिलं नाही एवढा अपमान म्हणजे आमचाही अपमानच आहे ना. तर त्यातनं बाहेर पडा आणि जे काही करायचं ते करा. कारण ती तेवढी ताकद ही रामदास आठवले यांच्याकडे नक्की आहे हे मला माहिती आहे कारण ते आमचे पॅन्थरमधले मित्र असतात. प्रकाश आंबेडकर या दोन्ही आमच्या नेत्यांना असं आवाहन करतो की तुम्ही या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये RSS BJPला मदत करू नका. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू नका. तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सहभागी व्हा. आपले व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत स्वार्थ सगळ्याला आहे तसे तर तुम्हालाही आहे. पण आता ठीक आहे ना भरली असतील ना पोट आता जरा आवरा. आता सगळे त्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तेव्हा आपली राजकारण बाजूला ठेवा आणि या संबंध संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण या असं मी आपल्या वतीनं रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनाही विनंती करतोय आणि बाकीचे जे सगळे त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आज मतभेद काढायचे नाहीत. 2024ची निवडणूक होऊ द्या, संविधान वाचू द्या, मग काय तुम्हाला करायचं असेल ते. प्रकाश आंबेडकरांची